खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दिल्लीत सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून जबरदस्तीने उचलून नेल्याप्रकरणी व अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न उचलून धरल्याप्रकरणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी व विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्याप्रकरणी संबंध देशभर तीव्र आंदोलन होत असताना विट्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते, संदीप तात्या ठोंबरे, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेतून सुभाष पाटील, सुनील सुतार, निखिल सुतार, प्रताप सुतार, शिवाजी शिंदे यांच्यासह अनेक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडत आंदोलन केले. यावेळी सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीकाही झाली. अतिशय जोशपूर्ण झालेल्या आंदोलनात पक्ष, गट, तट विसरून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी सर्वजण त्वेषाने एकत्र आलेले दिसले. सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांनी जोरदार नियोजन करीत सरकारविरुद्ध एल्गार पुकारला. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेतून आलेला मोर्चाही सामील झाला. अतिशय आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व विद्यार्थ्यांवरील झालेला अमानुष लाठीचार्ज या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. पाहूयात काय म्हणाले ते. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिल्लीतील जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठीचं जे हे आंदोलन सुरू आहे, त्यासाठी इथं सर्वपक्षीय हे जे काही कार्यकर्ते जमलेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमका काय विषय आहे तुमचा, की आज सगळे तुम्ही एकत्र जमलाय, ते थोडक्यात सांगा. आज या ठिकाणी दिल्लीमध्ये जे जंतर मंतरमध्ये आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, तर त्या विद्यार्थ्यांच्यावरती जे लाठीचार्ज पोलिसांच्याकडून झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. जे आत्ता जंतर मंतरमध्ये विद्यार्थी आंदोलन करतात त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहे. गेले 19 ते 20 दिवस झालं सोनम वांगचुक हे 19 दिवस झाले त्या ठिकाणी उपोषण केलं, परंतु त्यांना असंवैधानिक पद्धतीनं तिथनं उठवून दवाखान्यात नेऊन अटक केली. आणि त्यांच्या विरोधात, ह्या सगळ्या घटनेच्या विरोधात ज्यावेळेस या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्यांच्यावरती अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. आज त्यांचं मागणी काय होते तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज लोक आपले लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस कुणीही राजीनामा न मागता त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. आज देशात एवढे आंदोलन व्हायला लागले, तेवढे हे यायला लागले, तरी सुद्धा सरकार असंवेदनशील पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेण्यात आलाय. आमचं एवढंच म्हणणं आहे की जे नेटला विद्यार्थी बसलेत, लाखो विद्यार्थी नेटला बसतेत, तर त्या लाखो विद्यार्थी 3 वर्ष परीक्षेचा अभ्यास करतात आणि त्यांच्या परीक्षेचा अभ्यास करून सुद्धा असे जर पेपर फुटी होत असेल, पोरं जर डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करत असतील तर हे चुकीचं आहे. आणि हे जे सरकार आहे हे असंवैधानिक सरकार आहे. त्यांनी ह्या मुलांचा 100% विचार केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी आमचं मागणं आहे. नेमकं काय सांगाल तात्या, की आज तुम्ही इथं जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आलाय, नेमका काय विषय? खरं तर गेली 1 महिना झालं दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. आम्ही इथं पाठिंबा द्यायला आलो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही आणि काँग्रेसच्या समर्थनामध्ये नाही. खरं तर उद्याचं भविष्य, भारताचं भविष्य आज रस्त्यावर ठिय्या मांडून बसलं
त्यांच्याकडे कोण बघायला तयार नाही आणि आम्ही भारतीय सगळी जर मूग गिळून गप बसत असू तर ही खेदाची बाब आहे. आणि म्हणून आज भारतातील सबंध तरुणाई असेल आणि उद्याचं भविष्य घडवणारे आमच्यासारखे जे तरुण आहेत त्या तरुणांच्या पाठीशी उभं राहणं हे खरं तर गरजेचं आहे. आज केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान या माणसाला पाठीशी घालतंय. खरं तर एवढं सगळं होत असताना धर्मेंद्र प्रधान कोण आहेत? देशाच्या विरुद्ध एका बाजूला देश आणि एका बाजूला धर्मेंद्र प्रधान असं देशातलं चित्र असताना सरकार त्यांना पाठीशी का घालते ही न उकलणारं कोड आहे. आज आपण बघत असाल की ज्या पद्धतीने पोलिसांनी विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार झाला, लाठीमार करताना पोलिसांना स्ट्रिक्ट कंपल्शन आहेत की कमरेच्या वर अजिबात लाठी मारायची नाही, ती लाठी कमरेच्या खाली मारली गेली पाहिजे. परंतु पोलिसांनी डोक्यात लाट्या मारल्या, मानेवर लाट्या मारल्या, लोकांना विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलं. एक विद्यार्थिनी माझी भगिनी रक्तबंबाळ झाली आणि तिचा जीव गेला. म्हणजे तुम्ही सरकार कुणाचं भविष्य घडवताय? अदानी अंबानीचं भविष्य घडवताय का? हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय. या अगोदर आत्ताच नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांनी सांगितलं की यातील सगळे आरोपी हे गजाड केलेले आहेत आणि त्यामुळे तुरुंगात टाकलेले आहे. आदरणीय नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, आम्ही त्यांचा आदर करतोय. खरं तर नरेंद्र मोदींनी किंवा सरकारनं आरोपींना गजाड केलं ही व्यवस्था वेगळी आहे. परंतु ह्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन व्हावं ही व्यवस्था बदलाची लढाई आहे. त्याच्यामुळं ज्यांच्या खरं तर वरमाईनं पुराण खाल्लं की वराड खातं असे एक म्हण आहे मराठीमध्ये. तुमचा जो शिक्षण मंत्री आहे तो ह्याच्यामध्ये विद्यार्थी लाट्या काट्या खात असताना दवाखान्यामध्ये इस्पितळामध्ये पडलेले असताना शिक्षण मंत्री हसत जात आहे. त्यांच्या संवेदना काय नाहीत, त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सुद्धा खरं तर त्या संदर्भामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी आमची फकीर अभ्यंतर सेनेची मागणी आहे. आज या प्रोटेस्टला आम्ही पाठिंबा देतोय. प्रताप तुम्ही प्रश्न विचारला की पंतप्रधान हे आता लोकांना कारवाई करून त्या यांना गजाआड केलेला आहे. पण अशी बाब ही दाखवण्यासाठी केली आहे असं माझं मत आहे. का की नेम प्लेट नसताना पोलीस अधिकारी आणि CFचे जवान ही नाव ही लावता सुद्धा तिथं येते नेमप्लेट न लावता तिथं उपस्थित होते ती. मग ही कसलं कारण आहे? मग ही तुम्ही त्यांच्यावर का कारवाई करत नाही? त्यांना का तुम्ही फोर्स करत नाही की तुम्ही नेमप्लेट लावू नका? ही तिथल्या लोकांचं तिथल्या जमलेल्या विद्यार्थ्यांच्यावर चाललेला ह्यो स्पष्ट अन्याय आहे ही मी म्हणतो. विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा बरीच तोडफोड झाली, वाहनांची तोडफोड केली, शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे असं सांगितलं जात होतं. परंतु आपण सगळे व्हिडिओ बघितलेत, काय सांगाल? व्हिडिओ हा शांततेच्या मार्गानेच चालला होता. तुम्ही जर स्पष्टपणे त्यातले व्हिडिओचे सर्व क्लिप पाहिले तर त्या विद्यार्थ्यांनी आधीगर त्यांच्यावर कुठलाही अत्याचार केलेला नाही. पोलीस एका साईडून दगडं मारतात ही दिसते, पोलीस स्वतः आपल्या काठीने गाडी फोडतात ही दिसते आणि मुलांना मारतेले सुद्धा व्हिडिओ आहेत. पोलिसांना मारतेले असे व्हिडिओ काही व्हायरल झालेत. पण तो आक्रोश जेव्हा मुलींना मारला गेला, मुलींच्या छातीवनी पाय ठेवलं गेलं, तेव्हा त्या आक्रोशाला विरोध म्हणून त्या पोरांनी तिथं विरोध केला. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर हा पहिल्यांदा त्यांच्याकडून झालेला अत्याचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अगदी अश्लील भाषेमध्ये शिव्या दिलेल्याचे व्हिडिओ पण आलेत, काय सांगाल नेमकं? आता ते पंतप्रधानांना असली भाषेत आलेले व्हिडिओ मी बी पाहिलेत. पण ते विद्यार्थी ते शिव्या देणे विद्यार्थी नव्हे, त्यांच्यातलीच काही तर लोक आहेत ती अंधभक्त आहेत की ती जाऊन समाजाचं आणि हिंदू मुस्लिमचं असं पसरून वेगळं वळण लावायचा प्रयत्न करायला लागले. तुम्ही शिव्या देणारे विद्यार्थी नाही म्हणतात, मग ते आंदोलनात आले कसे? नेमकं काय? देणारे विद्यार्थी नाहीत याच्यावर मी ठाम आहे. शिव्या देणारे विद्यार्थी नाहीत. जर तुम्ही बघितलं असेल, लाट्या काट्या मारल्या, विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलं, मुलींची कपडे फाडले, तरी सुद्धा ज्या पोलिसांनी ज्या फोर्सनी कपडे फाडले त्या फोर्सचं टाळ्या वाजवून अभिनंदन करणारे विद्यार्थी ते कसे शिव्या देतील? खरं तर आज आपण बघितलं ज्या विट्यामध्ये अशा पद्धतीचं ही प्रोटेस्ट चालू आहे, आंदोलन चालू आहे, या विट्यातली एक 75 वर्षाची आजी ही दिल्लीच्या जंतर मंतरवर आपल्याला दिसली होती. एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये ती 75 वर्षाची आजी जिवंत आहे का मेलेली आहे ही आम्हाला कळलं पाहिजे. खरं तर एक 75 वर्षाची आजी तिथे गेली. आज आम्ही सुद्धा त्या आजीचा आम्हाला अभिमान आहे. या विटेच्या सुवर्णनगरीतली एक आजी तरुण पोराला लाजवल अशा पद्धतीने तिथे गेली आणि सांगितलं जोपर्यंत शिक्षण माधवी फासे, जोपर्यंत शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी तिथनं हलणार नाही. मी एक आजी म्हणून तिथं त्यांना प्रोटेस्ट करायला गेल्या, आम्हाला तिचा अभिमान आहे.
काय सांगशील तू आज या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी जे मारहाण झालेली आहे? भरपूर जणांनी सुसाईड केलेलं आहे. हे पुन्हा होऊ नये असं, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी इच्छा आहे. हे पुन्हा पुढे असे म्हणजे सिस्टीम बदलली पाहिजे, एवढंच. आज आपण बघतोय की या आंदोलनामध्ये आज विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा सोनम वांगचुक यांना असलेला पाहायला मिळतोय. आता काय सांगाल, या आंदोलनामध्ये आज सर्वपक्षीय सगळे एकत्र आलेत आणि नेमका पाठिंबा नेमका कोणाला आहे तुमचा? पाठिंबा आमचा युवकांना आहे. हा देश घडवणारा युवक असतोय, त्यामुळे युवकांच्या पाठिंबागं राहायचं आहे. खरं तर मोदींनी सुद्धा युवकांचं भवितव्य उज्ज्वल होईल यासाठी भरपूर प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्याकडूनही काही आता चुका व्हायला लागलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की जसं शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केल्यानंतर शिक्षण मंत्री त्याचं श्रेय घेतात किंवा कोणताही पक्ष असेल तो त्याचं श्रेय घेतो काम केलेल्याचं, तसं चूक झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली चूक मान्य केली पाहिजे. जे काय पेपरफुटीमध्ये घावलेत त्यांच्यावर कडक शिक्षा करायची त्यांचं धोरण आहे, परंतु आमची सर्वांची मागणी आहे जसं तुम्ही श्रेय घेता तसं तुम्ही जबाबदारी पण घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी घेऊन तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. सगळे आरोपी हे गजाआड झालेले आहेत, त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे असं पंतप्रधानांनी सांगितले. बरोबर आहे, तुरुंगात टाकलेलं आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु ह्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची येते? शिक्षण मंत्र्याची येते. मग त्यांचा राजीनामा घ्यायला काय अडचण आहे? तेव्हा अडचण काय? जसं आपण नितीन गडकरींना रोडकरी म्हणतो का, तर ते रस्त्याच्या कामामध्ये फार आपला देश अग्रेसर बनवला आहे त्यांनी, परंतु एखाद्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल किंवा निकृष्ट काम झालं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई करायची जबाबदारी कोणाची असते? जसं श्रेय घेतो तसंच त्यांनी ती जबाबदारी पण स्वीकारली पाहिजे चूक झाल्यानंतर. बघा, आपण या आंदोलनाची झळ आता अगदी तळागाळापर्यंत पोचते आहे आणि हे सगळे विद्यार्थी सरकारवरती प्रचंड चिडून असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शिक्षण मंत्र्यांनी दिलाच पाहिजे. यासाठी काय सांगशील तू? आपली सिस्टमच एकदम फेल्युलर आहे. जर त्यांनी गेल्या 14 वर्षात 154 वेळा नीटचा पेपर फुटला, त्यावेळेस त्यांनी बघितलं नाही. जो आता घोटाळा झाला तर प्रोटेस्टवरती गेलेल्या जंतर मंतरवरती इथल्या पोरांना पोलीसच लाठी हल्लाचार करतायत, मुलींना मारतायत. हे कितपत योग्य आहे हे त्यांना कळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना इथं पाठिंबा देण्यासाठी आलोय. बघा, आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मोठा रोष असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे विद्यार्थ्यांचा सोनम वांगचुक यांना सर्वपक्षीय पाठिंबा असल्याचं आपण व्हिडिओमध्ये पाहतोय. खरं तर या देशामध्ये असे प्रकार घडायला नको होते. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुलेंच्या या देशामध्ये विद्यार्थ्यांनी सनद चांगल्या मार्गानं आंदोलन सुरू केलं. गव्हर्नमेंटने त्याच सुरुवातीच्या काळातच विद्यार्थ्यांना ते सगळं शांततेच्यापणे सांगून हे थांबवायला पाहिजे होतं. आता नको त्या वळणाकडे हे आंदोलन चालले आणि त्याची आवश्यकता नसताना भारतभर याचे प्रसाद उमटत आहेत. खरं तर सरकारनं आता योग्य निर्णय घेऊन जी व्यवस्था सुधारायला पाहिजे ते सुधारलेली आहे त्यांनी. आता बघितलं ग्रामीण भागातले नेटमध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे चांगल्या मतानं पास होत आहेत, पण हे थांबवायचं कसं? याच्यावर शासनानं विरोधी पक्षीय सगळे विश्वासात घेऊन हा मार्ग काढावा. कारण आपण बरेच वर्ष आपण सत्तेवर आहात, केंद्रस्थानी आहात, त्यामुळे विरोधकाशी चर्चा करून हा विषय संपवलेल्याद्वारे होणाऱ्या मुलांच्या त्रासाच्या ऐवजी कोणतरी म्हटलं की ते आतंकवादी आहेत, बंदूकधारी माणूस आतंकवादी असतो. समाजातला आतंक आहे हा जो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. इथं साधी सरळ भाषा आहे, इथं या ठिकाणी त्यांना संपवावं असं माझं मत आहे. लक्ष लक्ष मनगटामधून उसळते रक्त वीरश्रींचे. आशा आहे सरकार या श्रमाला प्रतिष्ठा देईल, कारण दर्शन घडवलंय आम्ही एकतेचे. आज जे लाखो हजारो युवक स्वतःच्या हक्काची गोष्ट मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांना आतंकवादी म्हणून संबोधलं जातं, त्यांना अँटी नॅशनल असं घोषित केलं जातं, त्यांना कॉकरोच असं घोषित केलं जातं. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश त्यांना कॉकरोच असं घोषित करतात आणि हे जे देशाचे युवक आहेत, या नव्या भारताचा जो चेहरा आहे हा बघता आज मला हरिवंशराय बच्चनांची एक कविता आठवते की इतिहास का मैं आईना हूँ, इतिहास का मैं आईना हूँ, तहजीब का रंग सुनहरा हूँ, गंगा जमुना मेरी आंखें है, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, न ठहरा था न ठहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं बेटी की मुस्कान में हूँ, मैं नारी के सम्मान में हूँ, विज्ञान में और किसान में हूँ, न ठहरा था न ठहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ. आणि याच भारताच्या चेहऱ्याला आतंकवाद
मागणी आज या ठिकाणी करतो आहोत. त्याचसोबत हा जो युवांचा चेहरा आहे याचं प्रतिनिधित्व भलेही अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे करत असतील, त्यांना डिटेन करण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केला गेला, परंतु त्यांना डिटेन केलं तरीही चळवळ संपत नाही. कारण हजारो तरुण आज रस्त्यावर एक साथ आलेत की म्हणजे आपण ज्या वेळेला मिसिंग लिंक वरती बोलतो त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की राज्याचा अपमान झाला, परंतु या चळवळीला, या विद्यार्थी चळवळीला धरून ज्या वेळेला देशाविदेशातून सुद्धा या चळवळीला पाठिंबा दिला जातो त्यावेळेला देशाच्या लोकशाहीबद्दल काय चांगला संदेश जगात जातो का? म्हणजे ते करतील ते माफ आणि आम्ही करेल ते पाप, आणि आम्ही केलं, आम्ही आमच्या हक्काची गोष्ट मागितली की आम्ही आतंकवादी का? म्हणून मला आजची परिस्थिती बघता लोकशाहीरांना भाऊ साठेंचे शब्द आठवतात की ही संसद काहींची रखेल झाली, ही संसद काहींची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. माझ्या व्यथा मी मांडू कोणाकडे? इथली न्याय व्यवस्थाच भ्रष्टतेने रंगीन झाली, ही न्याय व्यवस्थाच भ्रष्टतेने रंगीन झाली. आणि म्हणूनच मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की मामासाहेब, बहीण लाडकी आहे तर राहू द्यात, पण भाच्यांचा जीव चाललाय, त्यांचे कपडे फाडले जात आहेत, त्यांच्या अंगावरून पोलीस जात आहेत, याचा न्याय कधी देणार तुम्ही? मग इलेक्शन पुरती तुमची बहीण लाडकी होते का? मग भाच्यांना तुम्ही काय वाऱ्यावरती सोडून दिलंय का? हा मला त्यांना प्रश्न करायचा आहे की चिट्ठी के बाद आती है उसे कहते हैं तार, की चिट्ठी के बाद आती है उसे कहते हैं तार, धक्का दे दे कर चालू होती है उसे कहते हैं कार, मगर धक्का दे दे कर बड़ी जाग नहीं उठती उसे कहते हैं मोदी सरकार. Here I'll be telling only 2 lines and everyone should understand this ki patriotism stands for loving our country. It was never about loving the government. Thank you. आज मी इथे का आले? कारण मला कोणत्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करायचा नाहीये. मला माझ्या भविष्याची, माझ्या जनरेशनच्या भविष्याची काळजी वाटते. या ज्या आत्ताच्या काळात नीट पेपर जो लीक झाला त्यामध्ये कितीतरी मुलांनी सफर केलं, 20 ते 22 मुलांनी सुसाईड केल्या, आणि हा प्रश्न आम्ही जेव्हा देशाच्या एज्युकेशन मिनिस्टरला विचारला तेव्हा त्यांनी या विषयाला जराही दखल दिली नाही. आणि आम्ही हा प्रश्न नंतर विचारायचा कोणाला? जर एज्युकेशन मिनिस्टरच आमच्या एज्युकेशनची खात्री घेत नसतील तर आम्ही हा प्रश्न विचारायचा कुणाला? आणि ज्या मुलांनी त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्यांचा राजीनामा मागितला त्या मुलांना कितीतरी वाईट प्रकारे त्यांच्यावरती लाठीचार्ज करून, टिअर गॅस फोडून त्यांच्यावर अत्याचार केला. आणि या गोष्टींचा धिक्कार करण्यासाठी व धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी मी आज इथे आले. धन्यवाद.